उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या हरिधन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्य हे जाणून शरण रिघा देवासी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे घेतो संपत्तीचे वारे साचुकारे जाईन आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा ओ ध्यानी रहा श्री हरीच्या संत चरणी भाव धरा क्षणाक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुजतावरा हे चिकरा बापानो विष्णुदास विनविनामा भूलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा नचुक नेम हरिभक्ती धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्य हे जाणून शरण रिघा देवासी विठ्ठला विठ्ठला नॉर्मल ठेव नको नॉर्मल राहू दे बोलताना पण नॉर्मल राहू दे विठ्ठला टाळी वाजवा आणि भजन करा माय बाप विठ्ठल सरोज सांद्री लाभदाबम जगनहित पाणी मंदनम मंदनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांच्या केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जोडून या कर करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना
जब प्राण तन से निकले मनोजव मार्दुल वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये। आइए हनुमंत बिराजिए कथा करू मति अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। एकदा सगळ्यांनी आपले आपले हात जरा वरती करा, सगळ्यांनीच करा, तुम्ही सुद्धा करा, ताट करा, पाठीमागचे सगळ्यांनी हात वर। कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है, कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है, ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ताली 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 ताली। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आता तुम्ही झोपले तरी काही हरकत नाही। उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरी नाथा, भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन राम। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त देवाचे लढीवाळ भक्त आमचे नामदेव महाराज। नामदेव महाराजांचा सुंदर असा 6 चरणाचा अभंग तुम्हा आम्हाला जाग करण्यासाठी अतिशय मार्मिक आणि प्रासंगिक अभंग आज या प्रसंगी सेवे करता निवडला आहे। विठाला विठाला या अभंगाच्या माध्यमातून माझे नामदेवराय खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला जाग करतायत। विठाला या अभंगाच्या माध्यमातून माझे नामदेवराय खऱ्या अर्थाने आम्हाला सावध करतायत। विठाला
आम्ही जागं झालो पाहिजे. जागं होणं म्हणजे खऱ्या अर्थानं जर संत जर आम्हाला जागं करत असतील तर मला असं वाटतं आम्ही झोपलेलो असलो पाहिजे. बरोबर ना? संत आम्हाला जागे करतायत. कशाच्या ठिकाणी जागं करतायत, का जागं करतायत, काय कारण आहे, याचं वर्णन खऱ्या अर्थानं आपल्या या काही कालखंडामध्ये याचं चिंतन बघायचं आहे. महाराज म्हणतात की उठा जागे व्हा रे आता, आणि जागं होऊन काय करायचंय तर स्मरण करा पंढरी नाथा. त्याचं स्मरण करा. परिणाम काय होईल तर जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होण्याची ताकद ही त्याच्या नामामध्ये आहे. म्हणून त्याचं नाव घ्या विठ्ठला विठ्ठला. जागं होणं म्हणजे सावध करणं. मग सावध कशापासून राहायचंय तर धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्य हे जाणून काय करा शरण रिघा देवासी. यानं काय होईल तर आमच्या जन्म मरणाचा उद्धार होईल. विठ्ठला विठ्ठला. प्रॉब्लेम असा आहे महाराज, या इहलोकामध्ये या मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, पण सर्वजण या मायाच्या बाजारामध्ये आम्ही गुरफटलेलो आहोत. बघा तुम्ही अजून सुद्धा महाराज म्हणतात ना बुवा, माया विघ्ने भ्रमला खरे. माझं 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 म्हणणारी आज या जगतात अनेक माणसे. म्हणता मी माझे घरे घेतो संपत्तीचे वारे. कितीही वारं घ्या पण एक दिवस मात्र साचो कारे जाईल. काय केलं पाहिजे शरण रिघा देवासी. विठ्ठला विठ्ठला. हे तर जाणारच आहे, पण याच्याही पुढे जाऊन सांगेल बुवा, ज्याचा उपभोग हे शरीर घेते ना, हे शरीर सुद्धा एक दिवस नाशच पावणार आहे. आयुष्य जात आहे पहा म्हणून सावध व्हा. काळ जपतसे महा स्वहिताचा घोर वहा. हित जोपासलं पाहिजे आम्ही. आमचं हित कशामध्ये आहे ते आम्ही खऱ्या अर्थानं पाहिलं पाहिजे. पण आम्ही झोपलेलो आहोत म्हणून संत जागा करतात. विठ्ठला. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा स्वहिताचा घोर व्हा. आणि काय करा तर ध्यानी रहा श्रीहरीच्या. एक सांगू, हे संत सांगतायत तात्या, आणि म्हणून संतावरती विश्वास ठेवा, त्याच्यावरती भाव ठेवा. संत चरणी भाव धरा. आणि त्यांनी जो मार्ग सांगितलाय ना, काय सांगितलाय मार्ग? क्षणोक्षणा नाम स्मरा. त्यानं काय होईल तर मुक्ती सायुजता बरा. हेची कला बापानो. एक सांगू, हेच माझे नामदेव सांगतात. विष्णुदास, अरे विष्णू भगवान परमात्म्याचे दास असणारे माझे नामदेवराव म्हणतात, विष्णुदास विनवी नामा. या भवसागरामध्ये भूलू नका भव कामा. अरे अंतकरणामध्ये प्रेम धरा आणि एकच काम करा गड्या, त्या प्रेमाने भक्ती करा आणि जीवनाचं सार्थक करून घ्या. विठ्ठला अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धिमत्तेला झेपेल असा अर्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग 6 चरणाचा आहे आणि अभंग 4 चरणाचा आहे, पण तरी सुद्धा सगळ्यांच्या पाठामधला आहे. त्याचं कारण असं आहे, अभंग हा काकड्यातला आहे. विठ्ठला अतिशय सुंदर अभंग आहे. एक सांगू, संत तुम्हा आम्हाला जाग करतात यात काय नवल गड्या. संतांमध्ये एवढी ताकद आहे, संत देवाला सुद्धा जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला. उठा पांडुरंगा प्रभात. ओ वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. संतांमध्ये
तुम्हा आम्हाला जाग करण्याचं सामर्थ्य आहे गड्या, म्हणून आम्ही त्यांच्यावरती भाव ठेवला पाहिजे. विठाला विठाला अभंगाचा आशय तुमच्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. गत वर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आमच्या या घनसंगी नगरामधील या नृसिंह भगवान परमात्म्याचा सोहळा, एक सांगू, सध्या हा पर्व काळ चालू आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या माझ्या नृसिंह भगवान परमात्म्याच्या उत्सवाचे अनेक सोहळे चालू आहेत. आणि आवर्जून मला आनंद वाटतोय त्या गोष्टीचा की काही बोटावर मोजणारे सोहळे महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य आहेत. आणि त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जो सोहळा असेल ना, तर तो आमच्या घनसावंगीकराचा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्यावेळी तेवढं धन्यवाद इकडे. एक सांगू, अरे कितीही कुटुंब गरीब जरी असेल ना बुवा, बोलताना थोडंसं मला विको नॉर्मल असू द्या, काही अडचण नाही, मला सगळं चालतं. बघा, एका गरीब कुटुंबातला जरी माणूस असेल ना, तरी सुद्धा तो आपल्या लेकीचं लग्न हे थाटामाटात करतो. महाराज, या जगाच्या पाठीवरती ज्याने हा जीव दिला दान, तो माझा कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्मा, सगळं काही जर त्याच्या हातात असेल, आम्हाला जर जगवणारा तो असेल ना, तर मला असं वाटतं त्याचा सोहळा सुद्धा आम्ही कसा केला पाहिजे, तर निश्चित सांगेल बुवा, आमच्या घनसावंगीकरांसारखा केला पाहिजे. म्हणून द्यावे तेवढं धन्यवाद सर्व घनसावंगीकरांना देतो. सर्व नरसिंह जयंती, त्या ठिकाणी नरसिंह सप्ताह कमिटी, या सर्व सप्ताह कमिटीला देतो. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एवढंच नाही, गावातील प्रतिष्ठित व्यापारी असतील, गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, गावातील सर्व मान्यवर असतील, पद अधिकारी मंडळी असतील, या सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या सगळ्यांबद्दल माझ्या अंतकरणामध्ये नितांत प्रेम आहे. पण आता मी नाम निर्देश कोणाचा करणार नाही, कारण अभंग तेवढा मोठा आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाचं जर नाव घेतलं तर एखादी वेळेस एकाचं राहून जाईल, म्हणून सगळ्यांचंच नाव घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. माझ्या नृसिंह भगवान परमात्म्याचा मान राखून. विठाला विठाला एक सांगू तुम्हाला, आजची आनंद की जय हो. आज या घनसावंगी नगरीमध्ये जो सोहळा चाललाय ना बुवा, त्या सोहळ्याचा आनंद जगाचा मायबाप भगवान परमात्मा महाराज तो सुद्धा इथं येऊ इच्छितोय. पण आमच्या अजून बाहेर, पण मला जाणीव आहे जरा उष्णता फार असल्यामुळे माणसं जरा आपल्या आपल्या निवाराने बसलेले आहेत. पण देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, हा हे प्रमाण नेमकं कुठे लावायचं, हा माझा फार मोठा प्रश्न आहे. विठाला विठाला विठाला. अजूनही माझ्या बोलण्याची जर भाषा समजली असेल तर जे पाठीमागे बसलेत त्यांनी जर आतमध्ये येऊन बसलात तर कृपा होईल बुवा. विठाला विठाला विठाला. हो, या घनसावंगी नगरीत मला येता येता बरेच जण भेटले आणि त्यांनी सांगितलं मला की आज जरा होऊनच जाऊ द्या. मी म्हटलं कीर्तन हे होऊन जाण्यासाठी नाहीये, तर कीर्तन हे आमच्या आत्मउद्धारासाठी आहे. पण चला ठीक आहे, माझ्या नाथ बाबांनी सुद्धा लोकांना पचण्यासाठी, लोकांना कळण्यासाठी सोंग केले बुवा, पण लोकांना परमार्थ क्षेत्रामध्ये आणलं. मला असं वाटतं आम्हाला सुद्धा जर लोकांना मनपात आणण्यासाठी एखादी वेळेस थोडेफार सोंग करावेच लागले तर काही त्याला वावगं ठरणार नाही बुवा. विठाला विठाला विठाला. या घनसावंगी नगरी काय वाजत गाजत या नृसिंह भगवान आपण आशय बसला तर तुम्ही माझ्या मौतीला आलात नाही ना. जरा टाळ्या वाजवा, अरे आनंद घ्या. आज की आनंद की जय हो. या घनसावंगी नगरी काय वाजत गाजत हो.
नृसिंह भगवाचा सोहळा राज्यात गाजला या नृसिंह भगवाचा सोहळा राज्यात गाजला हो या नृसिंह भगवाचा सोहळा राज्यात गाजला या नृसिंह भगवाचा सोहळा राज्यात गाजला या नृसिंह नृसिंह भगवान की एकदा या सगळ्यांचा जोरात टाळ्या वाजवा. या कीर्तनासाठी प्रामुख्याने ही सर्व गुणवान मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. एक एकावणी बळी माणसं आहेत. खरं तर मी एक लहान माणूस आहे. मज पामरा आहे काय थोर पण पायीची वाहने पायी बरी. हे खरं तर तुमच्या सगळ्यांचं कौतुक म्हणावं. आपण सगळ्यांनी मला मान देताय हे तुमचं मोठेपण आहे. नाहीतर मुझमे तो ऐसी कोई बात नहीं है प्यारो, ये कृपा तो मेरे ज्ञानोबा राय की है. नाहीतर माझ्यात खऱ्या अर्थानं एवढं काही सामर्थ्य नाहीये, पण आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी उभा आहे. या कीर्तनासाठी प्रामुख्याने महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आमचे परम मित्र म्हणायला काही अडचण नाही है की नाही. तसा तो आमचा विद्यार्थीच आहे, पण आमचे गोविंद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुंदर चाल गायली, ज्यांनी समोर गायली असे असणारे आमचे हरिभक्त परायण शरद महाराज काळे आहेत. त्यांनी चाई चरणी साष्टांग प्रणिपात करतो. इकडनं आमचे रघु महाराज आहेत, सतीश महाराज आहेत, मते महाराज आहेत, काळे महाराज आहेत, ठकाजी महाराज आहेत, की खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून मला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला. कारण त्यांच्याच कृपेने म्हणावं लागेल मी आज खऱ्या अर्थात इथपर्यंत उभा आहे. कारण मला वाटचाल ज्यांनी जी दाखवली ना वारकरी संप्रदायाची, तर ते पहिलं रोपटं जर कोण असेल ना तर ते आमचे ठकाजी महाराज वाघमारे, की त्यांनी या दिशेला मला आणलं. नाहीतर आमच्या आणि म्हणून त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बसणारी अनेक माणसं आहेत, सर्वच विद्यार्थीगण आहेत. आमचे गोटू महाराज आहेत, अलीकडेही आमचे हरिभक्त परायण उगले महाराज आहेत, दुसरे महाराज आहेत, सिद्धेश्वर महाराज आहेत, ज्यांची संस्था या ठिकाणी आहे. आमचे कोरडे महाराज आहेत. आणि आपल्या भागाचं एक जुनं नेतृत्व अतिशय एक काळ असा होता की त्या काळामध्ये दोन नावं हे फेमस होते, अजूनही आहेत है की नाही. असे असणारे आमचे हरिभक्त परायण गुरुवर्य साहेबरावजी महाराज धांडगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं एका व्यक्तीचं नाव घेईल गड्या. ती व्यक्ती म्हणजे कोण असेल तर मला असं वाटतं आमचे परम मित्र ज्यांनी हे नेतृत्व उभारलंय. नोहे नोहे या घनसावंगीमध्ये इवलेसे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. एवढा मोठा सोहळा ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या आयोजनातून निर्माण होतोय ना, असे असणारे आमचे पांडुरंगजी महाराज काळे यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. एक गोष्ट सांगेल गड्या, कोणाचं काय मत आहे कोणाचं काय मत आहे मला माहित नाही गड्या, पण सेवा केल्याशिवाय पदरात फळ पडत नाही हे मात्र 100% खरं आहे. हा, तुम्ही काहीही करा तुम्ही कितीही पाय ओढण्याचा प्रयत्न करा, पण ज्याच्या जीवनात सेवा आहे ना बुवा त्याचं कोणीच काही करू शकत नाही. मला असं वाटतं सेवा आम्ही देवाची करावी, कारण त्याची जर सेवा केली ना, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. आणि म्हणून आमचे परम मित्र पांडुरंगजी महाराज काळे यांच्या माध्यमातून याही वर्षी, मी मागच्या वर्षी म्हटलं होतं की मी पुन्हा येईन, पण योग असा मी पुन्हा येईन म्हणण्यापेक्षा हा माझा युगो नाहीये. त्याच्या जर मनात असेल ना, त्याच्या जर मनात असेल तर मी याच वर्षी काय मी पुन्हा येईन. विठाला विठाला असो, नातं असं असलं पाहिजे. त्याला मला अभंगाकडे यायचंय. नातं असं असलं पाहिजे या घनसावंगी कराचं. आणि आमचं नातं असं आहे, काळे महाराज असतील, आमचे उद्धव महाराज आहेत, इकडनं आमचे शंकर महाराज आहेत, इकडनं आमचे ऋषी महाराज आहेत. आमचे नातं असं आहे बाबा. एक सांगू तुम्हाला, नातं आमचं असं आहे जसं दुधाचं आणि पाण्याचं नातं आहे ना, तसं तुमचं आणि आमचं नातं आहे बाबा. थोडी प्रस्तावना जरा शिल्लक होईल, पण आपण आपलेच आहोत. 10-5 मिनिटं इकडे तिकडे गेले तर मला काय शिल्लक घ्यायचं नाही. ते मी घेणार आहे, तेही यावर्षी म्हणतोय बरं का, है की नाही. चला, मला सांगायचं तात्पर्य माझं असं आहे, तुमचं आणि माझं नातं असं आहे
एक या दुधाचं आणि जसं पाण्याचं नातं आहे ना तसं तुमचं आणि माझं नातं आहे. बघा तुम्ही गड्या, एखादी वेळेस दुधात या पाणी टाकल्याशिवाय राहत नाही, कारण पाण्याशिवाय दूध नाही आणि दुधाशिवाय पाणी नाही. बघा, ज्या वेळेस आमच्या माता वर्ग त्या दुधाला गॅसवर ठेवतात त्या, तर गॅसवर ठेवल्यानंतर कुरडे महाराज आधी पाणी जळतं. गॅसवर ठेवल्यानंतर आधी पाणी जळतं, कारण का ते त्या पाण्याला माहितीये की माझं मित्र हा दूध आहे, त्या दुधाच्या अंगाला धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे. अरे आपला वार आपल्या अंगावरती घेतो ना, तो खरा साथीदार आहे, तो खरा मित्र आहे. हे खऱ्या अर्थाने आपलं एकमेकाचं नातं आहे. बघा, ते पाणी ठरवतं की दुधाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आधी पाणी जळतं. पण दूध सुद्धा खऱ्या अर्थानं बघा, पाणी जळायला लागलं ना की पाणी संपत आलं की त्या दुधाला सुद्धा कळवळा येतो. कारण संगती अशी असली पाहिजे, कळवळा असा असला पाहिजे, दुधाला सुद्धा कळवळा येतो. अरे पाणी जळता क्षणी ते दूध आता हळूहळू वरती येतं आणखी बाबा, आणि आता आत्मसमर्पण करणार. काय तेवढ्यात आमच्या माता बहिणी हातात पाणी घेतात आणि वरून शिपका मारतात. जसं पाणी त्या दुधाला जाऊन मिळतं ना बुवा, तसं ते दूध शांत होतं. दोघांचंही जीवन एकमेकाशी जे एकनिष्ठ आहे ना, निगडीत आहे ना, बस तसंच नातं तुमचं आणि आमचं आहे. आणि मी भगवंताकडे प्रार्थना करेल गड्या, हे नातं जोपर्यंत आम्ही आहोत ना तोपर्यंत असंच राहू दे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.